डेज वेलकम बैक टू माय चॅनल. सो फर्स्ट ऑफ ऑल सभी को गुड मॉर्निंग अँड जय श्रीराम. तर आपण आता प्रॉपर विषय गावात आलेलो आहे आणि माझ्या मागं बघू शकता नाही का, मी ना आमच्या चुलत्यांच्या बिल्डिंगवरती बसलेलो आहे आणि इथून असला काही नजारा आहे. आणि आज म्हणजे आजचा ब्लॉगचा विशेष मुद्दा म्हणजे आज आमच्या गावची यात्रा आहे. तर प्रॉपर मी तुम्हाला नाही का आमच्या गावची म्हणजे गावाकडली यात्रा किती मजा असते ना ती दाखवणार आहे. आणि हे आमचं गावातलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. त्याच्या पुढला हा सभामंडप आहे. हे छोटंसं महादेवांचं मंदिर आहे. तर कावड यात्री आलेली आहे सकाळी सकाळी. माझा लहान भाऊ गेला होता कावड यात्रा म्हणजे नाशिकवरून पाणी आणलेलं आहे गंगावरून. तर आपण ते पाणी आता नाही का कावड मिरवणार आहे आणि मग सगळ्या देवांना ते पाणी देणार आहे म्हणजे जल अर्पण करणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो नाही का कावड यात्रा आमच्या गावची कशी असते. आता सगळ्यांना इथं नाही का दिसत असं आमचे सगळे मित्र आले इथं. आम्ही विठ्ठल रखुमाई हे दिसू द्या ना, विठ्ठल रखुमाई दिसू द्या ना. तर हे आमच्या गावातले सगळ्यात जुनं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तर हे सगळे माझे मित्र परिवार आहे इथं. हात करा सगळ्यांनी. महाराज की आर्कोलॉजिस्ट आहे. उगाच पुण्याला काय वाटोळच गेला काय लगेच अभि का अभि इकडे बाय इकडे बाय. हे आज नजरे चुराना गलत बात आहे इधर देखो. माझ्या परवानगीशिवाय माझा व्हिडिओ काढणं चुकीची गोष्ट आहे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? ए माल द्या दे रे पाणी वाटून दे माठावरून उकळून गोकुळे आळू घाल ना. गोकुळाला बळजबरी पाठवलं. बळजबरी पाठवलं तुला एकदा सांग बरं. बळजबरी पाठवलं काय गरज आहे तू नंतर बोलणार आहे का? मला पण नको नको
ये गाडी लावून देईन मला नाही घ्यायला. बोल नंतर ना बरं का. मस्क्याचं काय धंदा नाही काय. बाई अशी का तरी सागर अख्ख्या तू बस. नाही त्याच्या परमिशन शिवाय ना व्हिडिओ त्यांना काही घेतलं नाही जात. हा तू घरी जा आता. काय थांब. मला उलट लवकर घेत जा. हॅलो मामा रोशन बोलतोय. आता सोनारी घरी गोकुळा प्रसाद घे. अरे इतक्या थोडा एवढा प्रेमान दिलाय घेत का बरं नाही काय अडचण काय जायला टाइम लागला अजून एखाद तास. काय डुक्क काय टाव गोकुळा मागते कोणत्या बँकेत जायचंय. आज मगाशी मारू चांगला प्रसाद आहे. बघू शकता नाही का माझे हाल आता असे झाले. तर सकाळी तर मी व्यवस्थित होतो. तर कावड यात्रेमध्ये गेल्यावर माझे हाल असे झाले. त्यांनी पार पकडून कलर लावला मला नाही का. तोंडात पण कलर गेला होता माझ्या. आता तोंडात नाही का गुळणे वगैरे केले. आणि आता आम्ही घरी आलो आहे. पाय पण एकदम जाम झाले नाही का नाचून भावा. एकदम बेकार खतरनाक होतं रे भाऊ. नुसते नाच लोक काय करावं भाऊ. लोक आगा ना काही ना. भरपूर वारं आहे आज. ऊन बिन काही नाही एवढं. आज आमच्या गावाची यात्रा आहे. तर आता आपण परत यात्रेत जाणार. आता आमच्या गावात आहे ना देवाचा रथ निघाला आहे. आणि देव नाही का वर्षातून एक वेळ असती की देव भक्तांना भेटायला येतात. बाकी वेळेस नाही का पूर्ण वर्षभर भक्त देवाला भेटायला जाते. तर आजचा जो दिवस आहे म्हणजे हा याच्याकरता स्पेशल आहे का देव भक्तांना भेटायला स्वतः निघता रथावरती. तर चला मी तुम्हाला आमच्या गावचा देवांचा रथ दाखवतो. एंड झाला आहे आणि आजचा दिवस भरपूरच आनंदाचा होता. कारण की आमच्या गावची यात्रा होती. भरपूर गावातली जी बाहेर राहते ती मंडळी पण गावात आलेली. आणि हा माझे मोठे बंधू आहे. यांचा मुलगा आहे तन्मय. याचं आज फुटबॉल सिलेक्शन होतं. त्याच्यामुळं हा कुठंच आपल्या नाही का व्हिडिओमध्ये दिसला नाही. तर हा आता आला आहे 4 वाजता. आणि आज आपली गावची यात्रा संपली आहे. म्हणजे गावची यात्रा संपन्न झाली. आणि आपली शेजारची गावची यात्रा उद्या असते हनुमान जयंतीच्या दिवशी. तर आता आपण डायरेक्ट उद्या त्या ब्लॉगमध्ये भेटणार आहे. उद्याचा ब्लॉग पण एकदम विषय होणार आहे. कारण की आपण हनुमान जयंतीचा ब्लॉग काढणार आहे. आणि ती यात्रा आमच्या गावापेक्षा पण भरपूर मोठी असते. तर चला आजचा दिवस तर संपला आहे. आजची यात्रा पण झाली आहे. बरं नाताची कृपा तुमच्या सगळ्यांवर राहू दे आणि आमच्यावर पण राहू दे. तर चला मग काय आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय.